एव्हरीवन, आज सकाळी लवकर उठून पहिले आंघोळ वगैरे आवरली आणि लगेचच देवपूजा करून घेतली, कारण आज आहे चतुर्थी। तुम्हा सर्वांना मंगळी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। छान अशी देवपूजा झाली की मन मस्त प्रसन्न राहतं। आज आम्हाला दोघांनाही उपवास आहे, त्यामुळे मी साबुदाणा रात्रीच भिजत टाकला होता। खिचडी करण्याअगोदर पहिले रात्री घासून ठेवलेली भांडी ट्रॉलीमध्ये व्यवस्थित लावून घेऊ म्हटलं। जर रात्री भांडी घासायला उशीर झाला तर ती भांडी मी रात्री कधीच ट्रॉलीमध्ये लावत नाही, कारण त्या ओल्या भांड्याचं पाणी ट्रॉलीमध्ये पडतं आणि ट्रॉली गंजते। त्यामुळे मी रात्रभर भांड्यांच्या जाळीत ठेवते आणि दुसऱ्या दिवशी भांडी ट्रॉलीमध्ये लावते। जसं की मी तुम्हाला सांगितलं, साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकला होता। खूप मस्त भिजला आहे साबुदाणा। असा मऊसूत साबुदाणा भिजला की मग खिचडी देखील लवकर शिजते। मी खिचडी लाल मिरचीचीच बनवणार होती। जे आपल्या वाळलेल्या मिरच्या असतात बघा, आपण उन्हाळ्यामध्ये मिरची पावडर बनवतो, त्या लाल मिरचीची मी आज खिचडी बनवणार होती। खिचडी मी अगदी सोप्या पद्धतीनेच बनवते, कशी ते पटकन सांगते। सर्वात आधी लाल सुकलेल्या मिरच्या दळून घेतल्या, आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे जाड बारीक दळून घ्यायचे। मिरच्या आणि शेंगदाणे वेगवेगळे दळायचे। नंतर 2 छोटे बटाटे कापून घेतले। बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे ते लगेचच काळे पडत नाही। त्यानंतर कढईत थोडं तेल टाकायचं। तेल तापल्यावर बटाटे टाकायचे। बटाटे कमी गॅसवर परतून घ्यायचे। बटाटे परतल्यावर त्यात दळून घेतलेली मिरची टाकायची। मिरची छान परतल्यावर त्यात साबुदाणा टाकायचा। साबुदाणा कमी गॅसवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा। कमी गॅसवर साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा। झाकण न ठेवता साबुदाणा शिजवायचा, त्यामुळे खिचडी मोकळी होते। चला तर मग आम्ही आता मस्त फराळ करतो। तुम्ही पण या फराळ करायला। जेव्हा खिचडी शिजत होते तेव्हाच मी कपडे धुवून घेतले होते, पण म्हटलं सुकत नंतर घालू, कारण खूप भूक लागली होती। थोडे कपडे असले की मी हातानेच वॉश करते, कारण ते बरं पडतं। थोड्या कपड्यांसाठी सुद्धा मशीन खूप जास्त वेळ घेतं। खूपच जास्त कपडे असले तरच मी मशीन लावते आणि ते बरं पडतं। कपडे सुकत घालून घेतल्यानंतर मी माझं व्हिडिओचं छोटं मोठं काम करून घेतलं आणि मग दुपारच्या जेवणाचे भांडे घासून घेऊ म्हटलं, तर तेवढ्यात हे दादा आले। आम्ही प्युरिफायर घेतलं, तर त्याचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी हे दादा आले होते। माझे भांडे आधीच घासून झाले असते, पण काय सांगणार, आधी वेगळा माणूस येणार होता। त्याने आम्हाला कॉल पण केला की मी ह्या वेळेत येतोय। त्यामुळे मी विचार केला, ठीक आहे, ते येत आहे तर आपण थोडं थांबून घेऊ। त्यांचं एकदाचं काम होऊन गेलं की आपण आपले भांडे वगैरे सर्व आवरून घेऊ। पण तो माणूस वेळेवर आलाच नाही। मग आम्ही परत कंपनीला कॉल केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काही पण करा, पण आजच्या आज आमचं प्युरिफायरचं इन्स्टॉलेशन करू द्या, कारण आमच्या घरात सुद्धा लहान बाळ आहे। तेव्हा त्यांनी कुठे ऐकलं आणि दुसऱ्या माणसाला पाठवलं। मग हे दादा आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे प्युरिफायरचं इन्स्टॉलेशन करून दिलं। आम्ही पहिले नाशिकला राहत होतो, तर तिकडे कधी आम्हाला प्युरिफायरची गरजच पडली नाही, पण इकडे पुण्याला पाण्याचं खूप अवघड काम आहे। चला असो, ते दादा त्यांचं काम करून गेले आणि मी लगेचच स्वयंपाक वगैरे करून घेतला। जेवण झाल्यानंतर पहिले म्हटलं या भांड्यांचा पसारा आवरून घेऊ। तुम्ही बघताय खूप भांडी साचली होते। ही सर्व भांडी घासून घेतली। किचन ओटा व्यवस्थित पुसून घेतला आणि मग किचन रूमची फरची पण पुसून घेतली। रोज फरची पुसलेलीच असते, पण स्वयंपाक करताना फोडणी देताना तेल वगैरे उडते, त्यामुळे माझं हे रोजचं काम। मी रोज रात्री माझा किचन ओटा आणि किचन रूम असाच क्लीन करते। चला मग दिवसभराच्या ह्या छोट्या मोठ्या कामासोबत मी माझा व्हिडिओ इथेच संपवते। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।